हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला बनवायची आहे दुधी भोपळ्याची भाजी. त्यासाठी आपण दुधीच्या वरील साल काढून त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर चिरून घेणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरची आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. त्यानंतर आपण कढीपत्ता पण लगेच त्यामध्ये टाकणार आहोत. थोडीशी जिरी पण घेणार आहोत आपण, जेणेकरून जिरी टाकल्यानंतर त्याला चव आणखीन खूप वाढते. त्यासाठी मिक्सरला आपण हे बारीक करून घेणार आहोत. आता लाईट नाही त्याच्यामुळे मी कुंडीत बारीक केलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून आपण जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे. त्यानंतर थोडीशी जिरी, मोहरी, थोडी हळद, थोडं बारीक मीठ, आपण सर्व जिन्नस आपण टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जे दुधी चिरून घेतलेले आहे ते पण आपण लगेच टाकणार आहोत. त्यामध्ये दुधीला सर्व मसाला लागेल त्यामुळे आपण टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण मगाशी चिरलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर पण लगेच टाकून घेणार आहोत. छान पद्धतीने सर्व बाजूने परतून घेतल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट पण त्यामध्ये लगेच ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत त्यामध्ये आणि चांगली खळखळून उकळी येऊन 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला तयार आहे.